मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे। तीनही सैन्य दलांचे प्रमुख या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी असतील। भारत पाकिस्तानमध्ये युद्धविरामासंदर्भात एकमत आहे असं एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे। दहशतवादाच्या विरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही असं एस जयशंकर यांनी म्हटलंय। भारत पाकिस्तानमध्ये युद्धविरामासंदर्भात एकमत झाल्याचं एस जयशंकर यांच्याकडून सांगण्यात आलंय। मात्र दहशतवादाच्या विरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही या आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं पुन्हा एकदा एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे। गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी, गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला असं एस जयशंकर यांच्याकडून सांगण्यात आलंय। गोळीबार आणि दहशतवाद या संदर्भामधला हा करार भारत पाकिस्तानमध्ये युद्धविरामासंदर्भात एकमत आहे असं जयशंकर यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर दहशतवादाच्या विरोधातली लढाई थांबवणार नाही, भारत कुठलीही तडजोड करणार नाही असं देखील भारतानं म्हटलेलं आहे। एस जयशंकर यांनी आपली भूमिका जी आहे ती पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे। भारत पाक युद्धविरामासंदर्भात सहमती असल्याचे एस जयशंकर यांनी म्हटलंय। मात्र त्याच वेळेला भारताने दहशतवादाविरुद्ध तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवलेली आहे हे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। त्याचा पुनरुच्चार त्यांच्याकडून करण्यात आलाय। भारत पाकिस्तान युद्धविरामासंदर्भात सहमती असल्याचं एस जयशंकर यांनी म्हटलं। भारताची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। भारताने दहशतवादाच्या विरोधातल्या भूमिकेमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही। गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यासंदर्भामध्ये एकमत आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। भारत पाक युद्धविरामासंदर्भात सहमती झालेली आहे, एकमत झालेला आहे असं एस जयशंकर यांच्याकडून सांगण्यात आलंय। आणि दहशतवादाविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही हे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। भारत पाकिस्तान युद्धविरामासंदर्भात एकमत असल्याचं एस जयशंकर यांनी म्हटलं।